थांब बाळा, कुठे चाललास? थांब. तुला तुझ्या शत्रूंचा डाव कळतोय का? तुझा शत्रू तुझ्या विरुद्ध खूपच काटकरस्थान रचत आहे. माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही, कधीच कुणाचं मन दुखावलेलं नाही. पण तरीही तुझा शत्रू तुझ्या विरोधात डावपेच आखत आहे. तो तुला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही तर तुझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुझ्या प्रगतीमध्ये अडथळा आणत आहे. बाळा, आता वेळ आलेली आहे तुझ्या शत्रूला उत्तर देण्याची. त्यांच्या प्रत्येक डावपेचला आता उत्तर भेटणार आहे आणि ह्यावेळी त्यांना असे उत्तर भेटणार आहे की ते पुढे कधीही तुझ्या रस्त्यात येणार नाही. तुझा शत्रू तुला राग आणण्याचा प्रयत्न करतोय, तुला चुकीचं वागायला भाग पाडतोय, कारण त्याला माहीत आहे की तू रागाच्या भरात चूक केलीस तर त्याचा डाव यशस्वी होऊन जाईल. म्हणून तू त्याच्या उलट करायचे. तू एकदम शांत राहा. माझ्या बाळा, तुझ्यावर कोणी खोटे आरोप केले तर तू प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसू नकोस, कारण तू खरा असशील तर तुला स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही. आज जो तुझ्या विरुद्ध बोलतोय त्यालाच उद्या कदाचित त्याची चुकी समजून जाईल. तुझ्या शत्रूला वाटतंय की तो तुला हरवत आहे, पण तू जर शांत राहून पुढे चालत राहिला तर त्याचे डावपेच आपोआप उलटे पडतील. तू तुझे लक्ष तुझ्या शत्रूवर नाही, तुझ्या कामाकडे राहू दे. तो तुझी निंदा जरी करत असला तरी तू तुझे काम करत राहा. तो तुझ्या चुका शोधत असेल पण तू स्वतःला सुधारत राहा. तो तुझ्या अपयशाची वाट पाहत असेल पण तू पुन्हा पुन्हा उभा राहत राहा. कारण बाळा, तुझ्या शत्रूला हरवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे त्याच्यासारखं बनणं नाही, तर त्याच्यापेक्षा आणखीन मजबूत राहणं. आणि लक्षात ठेव, ज्यांचं मन चांगलं असतं त्यांचा हेतूही चांगलाच असतो. आणि जो आपल्या कर्मांवर विश्वास ठेवतो त्याला कोणाच्याही काटकारस्थानाची भीती बाळगण्याची गरज नसते. बाळा, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज तुझ्या विरुद्ध तुझा शत्रू कितीही डाव रचत असला तरी तू घाबरू नकोस. कदाचित ही वेळ तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू शांत राहा आणि योग्य मार्गावर चालत राहा. कारण शेवटी तुझ्या शत्रूने रचलेला प्रत्येक डाव तुझ्या शांततेपुढे उलटणार आहे. म्हणून तू आज तुला कोण काय बोलतंय, कोण काय करतंय याचा विचार करू नकोस. तू तुझं काम करत राहा. कारण बाळा, तुझी वेळ येते आणि जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तुझ्या विरुद्ध रचलेल्या डावांना आपोआप उत्तर भेटून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.